दृकश्राव्य माध्यमातून तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा बोनस. रोजच्या आयुष्यातील विनोदाला अचूक टिपणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. यांच्या विनोद निर्मितीचं कौतुक करण्यासाठी सज्ज आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत करूया. कूल, ब्युटिफुल अँड टॅलेंटेड सोनाली कुलकर्णी. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. तर मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत श्री अमित मोडकजी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुनीता अमित मोडकजी. मंडळी, बुडबुडे बाबांकडे एक भक्त आलाय आपल्या करिअरच्या मार्गदर्शनासाठी. चला बघूया त्याच्या करिअरला काय दिशा मिळते तेच पाहायला मंचावर स्वागत करूया आपल्या अतरंगी कलाकारांचं. बुडबुडे बाबा की जय. बुडबुडे बाबा की जय. बुडबुडे बाबा की बोला. बुडबुड 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 बुडबुड. ये बनोबा ये. बनोबा. हॅपी दिवाळी बनोबा. बाबा शुभ दीपावली. नाही नाही, माझ्यासाठी हॅपीच बनोबा, कारण आज मला फराळ खायला मिळणार. वर्षभर या सणाची वाट बघतोय बनोबा. फराळाचा खमंग वास सगळीकडे सुटलाय. कुठवर आली तयारी बनोबा? बाबा सगळं झालेलं आहे, सगळं झालंय. फक्त चकल्या आणि शेव पाडायची बाकी आहे आणि थोडेसे लाडू वळायचे बाकी आहेत आणि आपला जो चिवडा आहे ना त्याला फोडणी द्यायची बाकी आहे आणि शंकरपाळ्या आहेत ना बाबा सगळ्यात शेवटी बनवायचे आपण. अरे भुंग्या केलंयस काय मग? सगळंच बाकी आहे रे बनोबा. असं नको करू, आता नाही सहन होत आहे बनोबा. बाबा थोडं थांबा कधी बाबा. एकदा त्या कुरकुरीत चकलीचा घास माझ्या दाताखाली येतो असं झालंय. त्या बेसनाच्या लाडवाचा एक घास तोंडात घेऊन ते बेसन कधी टाळूला चिकटते असं झालं. नाही रे बनोबा, आता नाही सहन होत बाबा आहे. थोडा वेळ थांबा, थोडा धीर धरावा लागेल बाबा. बाबा काय तुमचा एक ना भक्त बाहेर आलाय, तो आशेनं वाट बघतोय बाबा. ए, नाही रे. तुमचा आशीर्वाद होय बाबा एकदम एकदम. नाही रे, जा रे. मी नाही, चल. अरे आम्ही बाबा बिबा आहेत तर आम्हाला काही दिवाळीची सुट्टी बिट्टी काय आहे की नाही? आमची युनियन बिनियन नसली म्हणून काय एवढं राबवाल काय? मी नाही रे, हट, चल. बाबा बाबा माझं ऐकून तर घ्या बाबा. बाबा तो लाखोंचं डोनेशन द्यायला तयार आहे बाबा. ए बघ बनोबा, ह्या वेळी आता मला पैशांचा आमिष दाखवून त्यांना लगेच घेऊन ये. जा जा जा. घेऊन ये. या या या. बुडबुडे बाबा. बुडबुडे बाबा की. बुडबुडे बाबा की. बुडबुडे बाबा की. बाबा जय बाबा. अरे बाबा मला पदरात घ्या. बाळा, पदरात घेतो पण आधी लुंगीतून बाहेर ये बाळा. बुडबुडे बाबा. बुडबुडे बाबा. बालका, मला कळत नाहीये, डोनेशन द्यायला आलायस की घ्यायला आलायस? म्हणजे बाबा. बनोबा, हा बाबा. लुंगी बदला. बाबा बदला लुंगी असं असतं. अरे तुझा विनोदाचा बोनस. अरे लुंगी मधला म्हणजे जो तो येतोय डायरेक्ट लुंगीत घुसतोय. एवढी ऍक्सेसेबल झाली आहे ती. कॉस्ट्युमवाल्यांना सांगून ती बदला. मी सांगतो. हा? बोल बालका, बोल बोल बालका, काय समस्या आहे? बाबा. बाबा मी गोंधळलोय बाबा. अरे गोंधळलायस म्हणून तर माझ्याकडे आलायस. क्लॅरिटी असणारे माझ्याजवळ फिरकत पण नाहीत. हा हा नाही, बोल चल. बाबा मला मी कसं खूप गोंधळात आहे. मला एक समस्या आहे बाबा. मला त्याचं निरसन नाही करता येते बाबा, म्हणून मी तुमच्याकडे आलोय बाबा. बोल, काय समस्या आहे बालका? सांगतो बाबा. बाबा मी IT त काम करतो. मी नेहमी बोलतो गर्वाचं घर खाली असतं. आता आली आहे अंगाशी. बाबा तुमच्या दोघांनाच मिळाला विनोदाचा बोल. ए, तसं नाही बाबा. म्हणजे IT त म्हणजे असा नाही बाबा. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे बाबा. हो. हां, आणि माझ्याकडे ना खूप पैसा आहे. जमीन जुमला आहे. 2 घरं आहेत माझी, मस्त मोठी अशी 3 BHK. गाड्या आहेत 2. पण बाबा मला झोप नाही लागत रात्रीची. हां, मला असं ना अर्धवट वाटतं. असं नेहमी असं वाटतं की काहीतरी अपूर्ण आहे. मला ना हा जॉब नाही करायचा आहे. मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे बाबा.
अरे वाह वाह, माणसानं स्वप्न पाहावीत आणि तू बघतोस हे खूप उत्तम आहे. हो बाबा. सांग तुझं काय स्वप्न आहे बालका? बाबा मला असं वाटतं माझ्या अंगात कला आहे बाबा. मला तू ज्या पद्धतीने एंट्री घेतलीस ना त्यावर मला वाटतं तुझ्या अंगात किडा आहे. काय बाबा? तुझ्या अंगात कला क्रीडा दोन्ही आहे बालका. हो बाबा, हो बाबा. हा. पण मला ना बाबा माझ्या अंगातल्या कलेवर जास्त भर द्यायचा आहे. मला नेहमी असं वाटतं की मी ऍक्टर होऊ शकतो. मला ऍक्टर व्हायचंय बाबा. मला मोठा ऍक्टर व्हायचंय बाबा. ऍक्टर्सना ना समाजात मान सन्मान असतो, लोक ओळखतात. चॅटिंगवर मुली ए कळला, मेन मुद्दा कळला बालका तुझा. योग्य स्वप्न पाहिलंयस, होशील तू मोठा ऍक्टर होशील. हा ना. एक काम कर बालका, माझा आशीर्वाद आहे. ही घे नळी. हा. सोमवार, मंगळवार आणि शनिवार पूर्वेला तोंड करून पश्चिमेला पाठ करून 121 बुडबुडे उडवायचे बालका. 6 आठवड्यात ऍक्टर बनशील. हा. जा बनवा, याला घेऊन जा, मोठी पावती फाडा, आता ऍक्टर बनणार चला आहे. या. मग आता मी तो जॉब सोडू ना, मी ऍक्टर सगळं बनू. सोड, जा बालका. मी बनू, आहा. मी ऍक्टर होणार. हो, हो. बुडबुडे बाबा की जय. बुडबुडे बाबा की जय. बुडबुडे बाबा, मला एक प्रश्न पडलाय. आहेच का? हा. बोल. बाबा आता तू हे केल्यानंतर मी म्हणजे ऍक्टर होईन ना 6 होणार आठवड्यात? होणार तू होणार. पण बाबा मग मी ऍक्टर झालो आणि मग मग माझी वाट लागली तर? म्हणजे म्हणजे ऍक्टिंग हे क्षेत्र बेभरवशाचं आहे ना बाबा. म्हणजे मी येईन ऍक्टिंग करायला जॉब बिब सोडून, पण माझंच काही नाही झालं तर? आता मी एवढे मोठे मोठे स्टार बघतो बाबा, आपण रस्त्याने फिरतात, कुत्रं ओळखत नाही हो एका काळानंतर. हो म्हणजे कितीतरी लोक आहेत असे. म्हणजे काय कधी कधी काय होतं ना, मागून येऊन काही कलाकार मोठे होतात आणि एखादा कलाकार तिथेच राहतो. त्याला कसं वाटत असेल है ना? किंवा मला असं वाटतं ना बाबा, ऍक्टिंग करण्याचं स्वप्न बघायचं म्हणजे ना बिना सीटच्या सायकलवर जग फिरण्याचं स्वप्न आहे. कधी घुसेल सांगता येत नाही, है ना? खरंय बालका, खरंय. एका वाक्यात तू इथल्या 20-22 जणांना सायकलवर बसल्याचा फील दिला. खरंय बालका, यातले खास कळ घे, तुला माहिती आहेत ना, हे उत्तम आहे. हां हां मला एवढं माहिती आहे ना, हां. मग आता चाललंय ते काय वाईट आहे? उत्तम आहे ना. हां हा हां बरोबर बाबा, माझा जॉब चाललाय तो चांगला आहे. हां. तो सोडून मी परत कशाला मरायला ऍक्टिंग बिक्टिंग करू? बरोबर आहे. हां बाबा, मी माझा गोंधळ क्लिअर केलात बाबा. ओ हो. मी ऍक्टिंग नाही केली पाहिजे, मी जॉब केला पाहिजे. हा हा. ठरलं बाबा. पुढे बाबा की जय. मी ऍक्टिंगच नाही करणार, Yes. मी जॉब करणार. पण मग मी बाबा, मग मी एक मिनिट बाबा, मी एका कोपऱ्यात खुर्चीवर बसून राहणार, मान खुपसून लॅपटॉपमध्ये, आणि मग काम करणार. मग लोक ओळखणार नाहीत ना मला. मला ते पण पाहिजे ना. मला तसं ऍक्टरचं कसं असतं ना, लोक ओळखतात त्यांना, बाहेर गेल्यावर सह्या बिया मागतात, फोटो काढतात, इंटरव्ह्यू घेतात. मला तसं पाहिजे ना बाबा, ऍक्टर असं सगळे ओळखतायत तसं पाहिजे ना बाबा. हा, तसं झालं पाहिजे ऍक्टर सारखं. हा, ऍक्टर हो का बाबा? जा बन, ऍक्टर बन, जा. है ना? जा जा ऍक्टर बनतो बाबा. जा. नको नको बाबा, ऍक्टर नाही काय रे, नाही रे काय. ऍक्टर नाही बाबा. ऍक्टरला लोक ओळखतात पण सेटच्या बाहेर. सेटवर त्याला कोण कुत्र किंमत देत नाही. सेटवर एकच शाणा असतो, डिरेक्टर. होय ना. ऍक्टरचं कसं आहे माहितीये बाबा, ऍक्टर ना चकलीसारखा आहे. दिवाळीत दिसतो 4 दिवस फराळात, बाकी वर्षभर बारमध्ये. नाही रे, याला सांग ना नको आता चकली विकली. तो भाजणीचा वास नाकातून पार आथडीपर्यंत गेलाय. नाही तसं नाही बाबा. म्हणजे मला काय म्हणायचं होतं की मला वाटतं मी ऍक्टर बनायला पाहिजे, पण ऍक्टरला किंमत एका सेटवर नाही, सेटवर किंमत डिरेक्टरला आहे. मग मी एका ऍक्टरला बघितलं ना, तो असं मस्त बाहेर असं सगळ्यांना ए हॅलो हाय सेल्फी बिल्फी सगळं करून आला, आणि आत आला ना जसा सेटवर, डिरेक्टरने शिव्या घालायला सुरुवात केली. असं मान खाली घालून ऐकत होता सगळं. मी बघितलंय बाबा, डोळ्यांनी बघितलंय. डिरेक्टर मेन असतो. होय ना. हे मोठे मोठे ऍक्टर आहेत ना, मोठ्या मोठ्या डिरेक्टर समोर सर 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 अशी फुगडी घालतात. मी बघितलंय. मी पाहिलंय. मी हा? मला माहिती. पण बाबा मी काही ऍक्टरना बघितलंय, काही ऍक्टर असे पण आहेत जे मोठ्या मोठ्या डिरेक्टरला सर आज तुम्ही नसता तर मी नसतो असं बोलतात. ते पण आहेत बाबा. त्यांचं काय करायचं? मला वाटतं ऍक्टर नाही बाबा, डिरेक्टर मोठा आहे. डिरेक्टर कॅप्टन ऑफ द शिप आहे. डिरेक्टर झालं पाहिजे बाबा. बाबा बाबा मी डिरेक्टर होऊ? बन. नमस्कार मंडळी,
हास्य विनोदाचा संगम करून तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा बोनस. मंडळी, सोटू आणि तात्या पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत हास्याच्या तारा जुळवण्यासाठी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या व्होल्टेज ब्रेक परफॉर्मन्स साठी आणि त्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. हाई स्पीड शॉट है ना, हाई स्पीड शॉट है. हाई स्पीड में कैसा वो स्क्रीन पे ना थोड़ा लाउड दिखता है. जी सर. इसलिए वो फाइट सब दिखता है ना, थोड़ा लाउड बेटा है. अगर आएंगे तब तक आप बैठो कोई प्रॉब्लम. गफूर भाई चलो जल्दी. भाई सर को बुला पिजा. मैं क्या बोलता हूँ विलन भाई रेडी है ना आप? रेडी रेडी. नहीं ये नाटक मत करो, एक्टिंग करो सिर्फ. अच्छा हाँ क्या? हाँ भाई तू चीता है. चीता है याद है ना तेरे को? एडिशन लेने का नहीं, बाद में VFX में ना बम्बू लगता है. समझा तू? समझा ना? अरे गुड मॉर्निंग सर. सर वो कल का रिहर्सल याद है ना? हाँ, सर. हाँ तो यहाँ से करते हैं सर. हाँ, सर. हाँ सर, पहला क्या मालूम है? हाँ. मैं और ये अपना विलेन है उसके गुंडे. हाँ, बोलो. पहले इसको और मेरे को ये 25-25 देने का. बाद में चीता के बाद जाने का 50-50 देने का. बाद में विलेन को 80-90 पूरे 100 दे देने का. हाँ, हाँ. समझो ये आप? हाँ, सर. समझो रेडी है ना? हाँ, ready, ready. कंफ्यूजन रहेगा तो फिर से करते हैं अपन. नहीं क्लियर है. 25-25, 50-50, 80-90 पूरे 100. पूरे 100. हाँ, हाँ. रेडी आहे पीपी. सर रेडी है. रेडी आहे ना गफूर भाई? रेडी आहे ना? हाँ, रेडी है. रेडी है. एक करतोय आपण. हाँ सर. करूया जसं होईल करूया. ओके. एनर्जी दे दो वो मूड चाहिए. Yes, yes, हाँ, yes, yes. चलो. पहला 25 राइट में है. पहला 25 राइट में. Yes, yes. गफूर भाई अभी चलो ना, हो गया ना Ready, सब. ready. सब रेडी है क्या? गुड टू गो सर. हाँ चलो एक्शन. तिच्या केसाला जरी धक्का लागला तरी मी तुझा जीव घेईन. अरे भाई रुक जाओ. इतनी जल्दी क्या है? यहाँ देखो. ये मेरा नया शौक है, मेरा नया खिलौना. इस बटन को दबाने के बाद तुम्हारी माशुका को बिजली के झटके लगेंगे और उसके चीथड़े होंगे. राज तू इथून जा. राज तू तुझा जीव वाचव. राज जा तू. नाही भारती, माझा जीव तर तू आहेस. तुला सोडून कसा जाऊ? कुछ मत करना, वरना ये मेरा चीता है, बड़ा खतरनाक है, झपट पड़ता है, घुटने की कटोरी खा जाता है. बापरे. रुक जाओ. सर काय झालं? भाई क्या हुआ क्या? सर आरामात हो. अरे बापरे, काय झालं? पाणी घ्या. द्या. पाणी घ्या. हाँ, गया बस द्या एक बॉटल. पीपी क्या हुआ पीपी? अरे तू का शॉक लागायची ऍक्टिंग करतोय बे? ती करते ना तिकडे, तू बंद करायचंय ना बटन बे. काय सर बस. खरंच शॉक लागला? ए, बसवा त्याला. हात लावू नका, थांबा. हात लावू नका आता. काय नाही, बसव पाणी पी. अरे सर बसा ना, कोण आहे बसा. तू? कोण आहे रे? सर, इकडे बसा सर. कोण आहे तू? असिस्टंट. कोणी केलंय हे?
सर ते जुने इलेक्ट्रिशियन आहेत ना तात्या, त्यांनी केलंय सर हे. त्यांना बोलवा. आहे ते मी बोलवतो. येणार आहेत ना का एकच दिवस आलेले? या मग बोलवा त्यांना. हो तात्या, अहो, या इथं प्रॉब्लेम झाला, काय करता, याला लवकर. छोटू तुला एक कळत नाही होय. पटपट चल म्हणलं तर मामा तात्या मिसळ पाव खायला जायचं आहे, मिसळ पाव खायला जायचं आहे. इकडे गेलो असतो तर शूटिंग बॉम्बाला असतं इकडं. वय तात्या, माझी आई म्हणती सकाळी उठल्यावर मेथीचे दाणे खावेत. छोटो हा सगळं ठीक आहे ना? वय तात्या. मग मी काय सांगालोय, तू काय बोलायलायस? काय संबंध आहे काय त्याचा? नाही ते आपलं जरा आपलं नाही, तुझंच असते. तात्या हो तात्या. तात्या नमस्कार. काय नमस्कार सोडा, काय मशीन बनवलंय? म्हणजे ओ शॉक लागतोय त्याला. शॉक लागतो आणि तो कस काय लागतोय शॉक? त्याच्यासाठी तुम्हाला बोलवलंय ना. त्याच्यासाठी बोलावलं हो. हा, हा. छोटो वय तात्या. पकड दे बरा. वय तात्या. द्या, बघा काय ते हा, ते पीपीजी आप आऊ द्या जरा. लागला यार. झालं काय, क्लिअर झालं काय? शॉक लागतो तात्या. हा हे कोण आप्पा तात्या? नाही हो. हा. छोटू पकड दे बरा. वय तात्या देतो की. हा. तात्या, तुम्हाला माहितीये काय? श्रीलंकेत कुत्र्याला बल्ला म्हणतात, बल्ला. त्याला बल्ला म्हणू दे नाहीतर आणखी काही म्हणू दे, तुला काही त्याचा आणि शांत बस. साहेब हा. कुठं लागतोय शॉक? नाही लागत हो शॉक. हॅलो, लागतोय? हे पेटतच नाही हो. पेटत नाही म्हणजे? पेटतच नाही. खालचा बंद केलंय तुम्ही. कुठं लागतोय शॉक? शॉक लागत नाही हो. नाही, लागला लागला. मी नाही हो. सर, ओमी सर, मी लावला ना, मला लागला. मी लागला मग अशी शॉक. छोटू वय हात लावून बघ बरं, शॉक लागतो का बघ. हे काय? नाही लागत आहे हो. नाही लागत ते. नाही लागत आहे. नाही, मला लागला. आता ह्याला लागत नाही म्हणजे नाहीच लागत आहे शॉक. एक वेळी हे बिघडलेलं असेल पण नाही लागत आहे शॉक. नाही लागत. त्या पण मगाशी लागला, तुम्ही लागतंय तर लागत नाहीये, ह्यांना लागतोय. काय 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 हा, मला असं लागला. असतं हे वायरिंगचं असतंय का नाही, माणसासारखं असतंय. म्हणजे कधी कुठं जोडलेलं असेल, कधी कुठं तुटलेलं असेल सांगता येत नाही. त्याच्यामुळे लक्ष द्यायचं नाही त्याच्याकडं. बरा माणूस आहे ना यार, शॉक लागला बोलतो लक्ष द्यायचं नाही. लक्ष दिलं पाहिजे. अरे तुम्ही लक्ष द्या ना, शॉक लागतोय. मग तुमचं बटन दाबताना काहीतरी चुकत असेल. बटन आहे का नाही, हा बटन आहे ना, एकदम असं अलगद दाबायचं, त्याची पण कला असते. काही सगळ्यांना जमत नाही ते. नॉनसेन्स बोलताय तुम्ही आप्पा. कोण तुम्ही आहात ते? नॉनसेन्स बोलताय ते. हे बटन दाबण्यात कसली आली डोंबलाची कला? अहो नाही हो, कसं बघा, बटन आहे का नाही, आपण कसं दाबतो, हा? भचकन दाबतो. हा, मग ऑफकोर्स. तसं नाही दाबायचं. बटन आहे ना, हे बघा, या बोटाकडे बघा. हे काय आहे? हे चिडवतायत यार, असं असं करतात बघून घे ना, मला. पूर्ण बघून घे ना पीपीआर. मी चांगल्या नजरेनं बघा हो. हे बघा, हे बोटाचा पुढचा भाग आहे ना हो, यानं फक्त हे बटन आहे ना असं टच करायचं. पेटलं का? आहे का? पेटलं का? त्यांना लागला पण बेटा. हे अलगद असं असं टच करायचं. झालं का? बंद झालं का? काय झालं? कसं आहे, आपुलकीनं दाबायचं असते हो बटन. आपुलकीचं भुकेलाय होते. तात्या, मला शॉक नाही लागला, मला जमतंय. लेखा तुला लई जमतय, फक्त संधी गावो ना. वय तात्या. हे जगासाठी बरं आहे. बरं साहेब, झालंय झालंय हे. अरे झालंय. त्यांना कळलंय ते बटन काही दाबायचं ते असं असं नाही, तसं नाही असं होत. दाबते. अरे चिडवतात यार ओमी अरे सर. चिडवत नाहीयेत ना तात्या, ते सांगतायत ना. पण अरे मी फाईट सिक्वेन्स करतो. यार दिमाग में मज्जा आहे यार. पीपी पीपी मी जॉन आणि टायगरला नाही म्हणून मी तुला घेतला फिल्म मध्ये. बापरे. म्हणजे चूक ह्यांची नाहीच आहे. अरे म्हणजे सांगतो ताता, तुम्ही इथे बसा. हो. इथे बसा तुम्ही. सोटू नेबर मला तिकडं. वय नमस्कार. चलो चलो टेक करते. चलो चलो ते अलगद दाबा, अलगद दाब. डायरेक्ट फाईट सिक्वेन्स मला पासून. लागलं. सर 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 ओमी सर, काय हा फाईट सिक्वेन्स सगळा झाल्यावर तो हग वाला सीन आहे ना लगेच. रिॲक्शन रिॲक्शन आहेत त्या. नमस्कार मंडळी,
मनोरंजनाचं सर्वोच्च शिखर सर करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा बोनस. विनोदाचे विविध टप्पे सर करणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचा जंगी स्वागत आहे. कौतुकाचा आलेख नेहमी चढता ठेवणाऱ्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. वर्ल्ड बिनधास्त अँड ब्युटिफुल सई तामणकर, खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, पोलीस स्टेशन मधल्या सिनियर ज्युनियर लव्ह स्टोरी मध्ये आज दिला जाणार आहे रजेचा अर्ज. चला बघूया तो मंजूर होतोय का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. मॅडम, जय हिंद मॅडम. जय हिंद मॅडम. काय करताय मॅडम? तुम्ही घरी नाही गेलात तुम्ही? नाईट शिफ्ट होती ना मिस्टर पृथ्वी तुमची? नाही घरीच चाललो होतो, पण म्हटलं जाता जाता आधी तुम्हाला भेटून जावं. मला नाही पुढे 1 महिना भेट होणार नाही ना. का? गावी चाललोय, UPSCची एक्झाम द्यायची आहे, गावी जाऊन अभ्यास करणार आहे. 1 महिन्याची सुट्टी घेतली आहे. 1 मिनिट, तुम्हाला कोणी कळवलं नाहीये का मी नामंजूर केली आहे तुमची ती सुट्टी? नाही माहित आहे मला, 3 वेळा तुम्ही माझा अर्ज फेटाळलात, म्हणून मी डायरेक्ट डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग होम मिनिस्ट्रीला अर्ज केला, त्यांनी मंजूर केलाय. काय मला आहे ना, काय पण करून UPSC क्रॅक करायचीच आहे, प्रमोशन मिळवायचं आहे मला यावर्षी. नाही पण माझं काय म्हणणं आहे मिस्टर पृथ्वी, तुम्ही इथे करा ना अभ्यास, माझ्या केबिन मध्ये करा. मी घेते ना तुमचा अभ्यास आणि मी टॉपर आहे माझ्या बॅचची. गरजच नाहीये तुम्हाला त्यासाठी गावी जाण्याची. गरज आहे मॅडम, मला एकांत पाहिजे, मला शांतता पाहिजे अभ्यास करण्यासाठी, मला प्रमोशन पाहिजे. आयुष्यभर कुठल्या तरी चौकीचं हेड बनून नाही राहायचं, SP व्हायचं आहे मला. हे बघा मिस्टर पृथ्वी, तुम्हाला जर प्रमोशन मिळवायचं असेल तर त्यासाठी अनेक मार्ग आहेतच की. मी शिफारस करते तुमची. आणि माझ्या नवऱ्यासाठी तेवढं मी करू शकते. मॅडम, मी तुम्हाला 100 वेळा सांगितलंय, आपल्यात तसं काय नाही. तुम्ही माझ्या सिनियर आहे, मी तुमचा ज्युनियर आहे, तेवढंच. आणि राहिला प्रश्न शिफारसीचा, मला त्याची गरज नाही, मी माझ्या मेरिटवर जिंकीन. असं काय करताय तुम्ही? महिनाभर मी काय करायचं तुमच्याशिवाय? तो तुमचा प्रश्न आहे मॅडम. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच आहात मिस्टर पृथ्वी. तुम्हाला का कळत नाहीये? आता ना मला माझ्या उत्तराला प्रश्न विचारावा असं वाटतोय की का वागताय तुम्ही असं माझ्या बरोबर? तुम्ही तुमच्या परीक्षेसाठी गावी जाताय, पण इथे माझी परीक्षा होणार आहे, तुम्हाला कसं कळत नाहीये? मॅडम, तुम्हाला चालत असेल तर मी तुमचा पेपर सोडवायला तयार आहे. नाही चालणार. पुरवण्या संपतील पण शाही संपणार नाही. काय बडबडताय, कळताय तुम्हाला? बोला, काय काम काय बोला तुम्ही. काही नाही मॅडम, एक कपल आहे, ते रेल्वे स्टेशनवर भांडत होतं. ती पोरगीनं डायरेक्ट ट्रॅकवर उतरली आणि तिनं ट्रेन अडवली. जाम धिंगाणा घालत होती. बोलवा बोलवा. त्यांना घेऊन बोलो, ए चला या रे आतमध्ये. छोड़ पहला बबली, छोड़ मेरे को. बबलू रुकना रे. मैं तेरे को बोला छोड़ पहले. बबलू हाथ छोड़ पहले तू. तू रुकना यार. मैं नहीं रुकेगा. ये मैं तेरे से बहुत प्यार करती है रे. ए मैं तेरे से प्यार नहीं करता. चल. बबलू जाता आता. काय रे, काय बोलते ती? प्रेमाची भीक मागते ना तुझ्याकडे. लाज नाही वाटत तिला? नाही म्हणतोयस तू? का नाही म्हणतोस? नकार द्यायला लाज नाही वाटत तुला? तुझ्या तर आता मॅडम हो. मॅडम त्याला का मारताय मॅडम? ये लगा क्या रे तेरे को? ये लगा क्या रे? का मारताय मॅडम त्याला? कोण आहे तो? काय केलं त्यानं? काहीतरी माहित आहे का? त्याचा गुन्हा तरी कळलाय का? मारायचं कशाला? तो कोण आहे माहिती आहे? ओळखतो मी त्याला. यो बबलू आहे, बबलू. यो तिकडे आपल्या JK चौक आहे ना,
तिकडं पाकिट माराय का रे ए पाकिट मारायचं ना तिथलं त्यो नहीं नहीं साहब अभी नहीं मारता बाकी सब छोड़ दिया साहब मैंने. कानकन मारीन ओळखत नाही बाई मी तुला आणि ही त्याच्यावर असती साथीदार आहे त्याची ही बबली आहे ही चेन स्नॅचिंग करती नहीं साहब मैं अभी नहीं करती छोड़ दिया मैंने मैं अभी गजरा बेचती गजरा ही खोटं बोलती आहे ही दोघं पण खोटं बोलतात मला तुम्हाला सांगितलं होतं ना रे सार्वजनिक ठिकाणी तमाशा नको म्हणून काय गोंधळ घातलास तू नहीं 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 साहब तो रुक रे बबली. नहीं साहब सुनो ना काय गोंधळ बिंधळ नाही घातला आपण साहब माझी काय चूक नाही मैं साहब सब छोड़ने वाला है साहब. ये बबली है ना बबली ने तमाशा किया साहब मैंने कुछ नहीं किया साहब. एक मिनिट. काय गए ट्रॅकवर का उभी होती जीव जड झालाय का ग तुला ए रडतेस का बोल. मैडम ये बबलू है ना बबलू अपनी जान है जान आपल्याकडे आला आणि आपल्याला बोलला आपण बिझनेस मध्ये पार्टनरशिप मारूया म्हणून मी पाकिट मारतो तू चैन मार म्हणून आपण जे के चौकात राज करू राज मी बोलली मॅडम मी बोलली मॅडम आणि आता येऊन मला बोलतोय मला सुधारायचं आहे मला 10वीची परीक्षा द्यायची आहे शिकायचं आहे मोठा आदमी व्हायचं आहे म्हणून मॅडम आपल्याला वाटलं रात्री टाकून बिकून आला एकदम सकाळी झाल्यावर फ्रेश बीश होईल डोक्यातून या सगळं भूत जाईल म्हणून सकाळी बॅग घेऊन निघाला मॅडम मी उतरलो ट्रेनच्या ट्रॅकवर मी थांबवलंय मॅडम ये बबलू सुन ना ये बबलू मैं बहुत प्यार करती रे तेरे मैं तेरे से प्यार नहीं करता रे. ये बबलू सुन ना यार बबली आपल्या हात असं काय नाही आहे बबली. मैडम ये मत मार मैडम अपनी जान है जान जैन मेरे दो तुझ्या मॅडम मॅडम जरा आवरा स्वतःला का मारताय त्याला का नको मारू त्याला पूजा करू त्याची गया वया करते ती पोरगी भीक मागते प्रेमाची सांगते जाऊ नको म्हणून तरी जातोय तो त्यानं का जाऊ नये वाऱ्यावर सोडून निघून चाललाय तो तिला वाऱ्यावर सोडतोय तो ए तुझ्यात हे बघा गाठ माझ्या शेजार 10वीची परीक्षा दिली 5.5 झाला सर बघ मॅडम काय बोलताय काय प्रॉब्लेम आहे त्या पोराला द्यायची 10वी ए तुला शिकायचं आहे ना शिक मी तुझ्या पाठीशी आहे काय घाबरू नको तू बिंदास शिक हातात कलम घे आणि सगळी कलम शिक काय तुला करायचं ते कर बिंदास घाबरू नको कोणाला अरे परीक्षा द्यायची तुला इकडे मॅडम परीक्षा द्यायची तुला हा, देणार. 10वीची परीक्षा द्यायची देणार काय ना. व्हायचंय परीक्षा देऊन काय व्हायचंय इन्स्पेक्टर हा, व्हायचंय inspector. थोबाड बघितल्या आरशात झिपऱ्या केस बघितलेस केस कापलतो बारीक करायला आणि पोलीस होईल ए तू हो रे तुला इन्स्पेक्टर व्हायचं तू ही एसपी हो तू एका जिल्ह्याचा एसपी मी एका जिल्ह्याचा एसपी हो तू लाज कशी वाटत नाही रे तुम्हा लोकांना लाज कशी वाटत नाही मैडम अपनी जान है यार तुम्हाला काहीच वाटत नाही का रे मुलींच्या भावनांशी खेळताना लाज नाही वाटत तुम्हाला खरं आहे मॅडम पण माझं थोडं वेगळं आहे मी मुलींच्या भावनांशी कधीच खेळत नाही मी भावनाच्या मुलांशी खेळतो ओ मोरे भावना बोपचे माझ्या शेजारी राहते 503 मी 502 मध्ये साहेब तिचा नवरा ना अबुधाबीला आहे अबुधाबी अबुधाबी हा अबुधाबी तेच अबुधाबीला आहे ते तिला ना 2 छोटी पोरं आहेत 2 जुळी ते बॅटिंग करतात आणि मी विकेट किपिंग करतो जरा शांत राहा मोरे. नाही, खेळतो तर खेळतो नाही का सर मग नाही कोण म्हटलंय थांबावाय जरा विकेट किपर आहे ना मी. हो मॅडम काय करताय तुम्ही का मारताय त्याला जरा डोकं वापरा मॅडम एक पोरगा त्याचं आयुष्य सुधारायला निघालाय स्वतःचं स्वप्न पूर्ण करायला निघालाय तुम्ही का अडवताय त्याला कुठनं काढला यो विषय पोरींच्या भावना नसल्या तसल्या ये साहब हो नाही रे साहब मैं बोली ये साहब अपनी चावी के साथ स्वप्न नाही काय पूर्ण करू शकत तो स्वप्न पूर्ण करण्यासाठी चावीला सोडायची गरज आहे काय रे खरं आहे छावीला सोडायची नसते धरायची असते लेट बी क्लिअर मॅडम प्लीज कसं वरवर पाहता चावी आणि छावी या 2 शब्दामध्ये एका अक्षराचा फरक असतो चावी फिरवून टाळं मारता येतं आणि छावीला फिरवून ना शायनिंग मारता येते चावी जर सापडली नाही ना तर टाळं तोडावं लागतं आणि छावी जर सापडली नाही ना तर ठरलेलं लग्न मोडावं लागतं चावीचे तसे 2-3 सेट असतात ना तसे छावीचे जर 2-3 सेट असते ना तर छान मजा आली मोरे बडबडताय तुम्हाला वाटेल ते बोलताय तुम्हाला कळतंय का बोरे देऊ नंतर चल्ली जीभ लावली टाळायला काही बडबडताय
ए तुझ्या तर हे छावीला सोडून जायचं नाही आधीच सांगते. गाठ माझ्या शेकळलं ना, काही परीक्षा बिरीक्षा द्यायला गावाला बिवाला जायचं नाही, कळलं? आधीच सांगते. नहीं सुनो ना मैडम, प्लीज प्लीज मैडम, एक बात सुनो मैडम, ये मेरा चावी नहीं है मैडम.